मित्रांनो नमस्कार. आज आपण कासेगाव येथे आलो आहोत आणि आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की सध्या बिंजोडमध्ये बिंजोड गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका भुंगा या कासेगाव नगरीमध्ये आला आहे आणि आपल्यासोबत त्याचे मालक मिलिंद शेठ आहेत. मिलिंद शेठ, पहिल्यांदा हार्दिक स्वागत आपल्या चॅनलवर. नमस्कार. खऱ्या अर्थानं खूप इकडच्या घाटावरच्या लोकांची प्रतीक्षा लागली होती की भुंगा इकडे कधी येणार आणि आज तो दिवस आलेला आहे की भुंगा इकडे दाखल झाला आहे. काय सांगाल, कशा निमित्त इकडं भुंगा दाखल झाला आहे आणि कसं नियोजन असणार आहे काय? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले भुंगा फॅन आहेत आणि सगळे चाहत्यांचा आशीर्वाद घेऊन भुंगा पळतोय आणि आत्ता पहिल्यांदाच मुंबईमधून भुंगा इथे काशेगावमध्ये आला. काशेगावचा आपला शार्दूल भाई आहे, त्यांचे तर उतरला आहे कारण की 22 तारखेच्या मैदानाला भुंगा पळणार होता. मी गेल्या मागेच बाईटमध्ये बोललो होतो, पण काय कारण असतं तो मैदान कॅन्सल झाला. ते मला पण आत्ताच कळालं जेव्हा मी आलो इथे, कारण की मी आलो आणि तेवढ्यात तुम्ही आले आणि मला कळालं का मैदान कॅन्सल झालं. काय नाही, आपण नियोजन करतोय उद्याचंच मैदानाचं. 100% उद्या आपण परत एकदा भुंगाला मैदानामध्ये कुठला असेल आजूबाजूला, कारण की आमची खूप सारी मंडळी इथे आलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला जरा भुंगा पळवायचा आणि म्हणून पळवणार आहे. कुठंतरी आत्ता बिंजोडमध्ये खूप मोठं नाव केलं भुंगाने, म्हणजे चर्चा फक्त भुंगा आणि सैराट या जोडीचं आहे. तर काय सांगाल या जोडीबद्दल? काय नाही, संपूर्ण त्यांच्या चाहत्यांचं प्रेम आहे दोघांवरती, नंदींवरती, आणि त्या चाहत्यांच्या आशीर्वादाखाली ते दोघांच्या जोराच्या जीवावरती पळतात आणि चांगलं गुलाल पात्र ठरतात. नक्कीच. आता नुकतीच तुमची खरेदी दिसते, एक नवीन वासरू. काय सांगाल याच्याबद्दल? काय नाही, हा इकडे आला होता आणि मी नव्हतो आणि इथलं म्हणजे शार्दूल होता, त्यांची सगळी मंडळी होती आणि आपले प्रणव होता आणि किसन शेठ मोराळे मायनी यांच्या नावाने तो पळतो. आणि मुंबईमधून 1 महिन्यानंतर परत इकडे आला आणि काल 1 नंबर पण केला. सुंदर अशी ट्रॉफी पण मागे आहे. आनंद झाला त्याला, काहीतरी आल्यासारखा इकडे आम्हाला बक्षीस पात्र आणि मान मिळाला, चांगलं वाटलं. कुठंतरी आता भुंगाच्या आशीर्वादाने नक्कीच तुमच्या दावणीला एक शुभ आशीर्वाद लागतायत. आता हा नंदीबद्दल तुम्ही सांगितलं, तर हा नंदी कुठून घेतला होता काय? हा आपल्या किसन शेठ मोराळे मायनी यांनी घेतला होता. किसन शेठ आणि आमची एकत्रच बैल पळतात. इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किसन शेठच्या नावाने पळतात, तिकडे माझ्या नावाने पळतात. आमचा नंद्या झाला, परत आपला देवा झाला, अशी सावकार झाला, राऊंडर झाला, अशी भरपूर बैल आहेत म्हणजे किसन शेठच्या दावणीला असतात आणि तिकडे आल्यानंतर आमच्या दावणीला पळतात. नक्कीच. आता कुठेतरी बिंजोडला खूप नाव आपलं गाजवलं भुंगाने. तर आता विशेष म्हणजे आता 3 फेऱ्याचं मैदान आहे आपलं. तर आता ह्यात तुम्ही कसं विशेषतः पाहताय, म्हणजे आता तिकडचं आपलं नाव तर केलंय, तर आता ह्या मैदानात कसं पाहता तुम्ही एकदम म्हणजे असं? हो, आता सुरुवात आहे या वर्षीची. सर्व मित्रमंडळीचा, सर्व चाहत्यांचा आशीर्वाद आहे. 100% आपले मन साफ आहे आणि आपली नीतिमत्ता साफ आहे, त्याच्यामुळे 100% देवाचा आशीर्वादात यश पात्र आपण 100% ठरवू. आणि आता खूप मोठी मैदान असते, म्हणजे कासेगावचं हिंद केसरी मैदान आहे, तर कसं काय नियोजन करणार आहे? कारण आता एक बिंजोडमध्ये खूप आपलं नाव करतोय, त्यामुळं कासेगावचं मैदान हिंद केसरी मैदान आहे, त्याकडे कसं लक्ष राहतं तुमचं? 22 तारखेचं मैदानच करायचं ठरवलं होतं, कारण की नामांकित मैदान होतं आणि त्याच्यासाठी भुंगावरती इकडे पाठवून दिला होता. खरं म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके नाना, आपले नानांच्या इकडेच आपला भुंगा जातो आणि याच्यानंतरही जेव्हा आपण पश्चिम महाराष्ट्राला 100% विठ्ठल नानांच्या इथंच जाईल. पण कसं आहे, थोडे ट्रॅव्हलिंग भुंगाला जमत नाही, त्याच्यामुळे मी बाजूलाच मैदान होता म्हणून आपलेच मित्र आहेत शार्दूल, त्याच्याकडे उतरला होता. पण त्याच्यानंतर इथं आल्यानंतर हा नामांकित मैदान कॅन्सल होऊन 26 तारखेचा मैदान करायचं जरा आमचं डिस्कस चालू आहे. तर आज सगळी मंडळी उद्या कसं काय आपलं नंदीचं हे करून उद्या डिसाईड करू 26 तारखेला पळवायचा की थांबवायचा, कारण की आम्ही 26 तारखेला नाही येत. आमच्या घरीच रामाचं मंदिर आहे घराच्या बाजूला आणि आमचं वर्षातून एकदाचा महोत्सव येतो मोठा,
त्याच्यामुळे आम्हाला ते इथे थांबणं खूप गरजेचं असतं. म्हणून मी स्वतः आमच्या तिथे मंदिरामध्ये पण सगळ्या मित्रमंडळींनी जर ठरवलं का बाबा चालेल आम्ही आहे तिकडचं, समजा आता शार्दूलच्या दावणीला आहेत, विठ्ठलाना आहेत, परत मायनीची आमची मंडळी आहेत, सगळ्यांनी नियोजन कळलं का बाबा 26ला पळा, 100% कासेगावला पण आपण नंदी पळवूया. नक्कीच. आता बिनजोडमध्ये आता सध्या कंटिन्यू भुंगा गुलालात आहे, तर एक कुठेतरी आशीर्वाद असतो, तर याचं तुम्ही श्रेय कोणाला द्याल? म्हणजे आता प्रत्येक नंदी मागे पळणं श्रेय असतं ते, तर त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? सगळे आमचे धरणारे सोडणारे, परत आमची सगळी मित्रमंडळी, त्याच्यावरती प्रेम करणारी सगळी मंडळी, कारण की त्यांनी खूप काय ट्रोल सहन केला आहे, त्याच्यामुळे त्याला पळणं खूप गरजेचं होतं. कारण की पश्चिम महाराष्ट्र झाला, मुंबई झाला, जेव्हा जेव्हा भुंगा पळायचा तेव्हा त्याला कमेंट्सद्वारे त्याला खूप काय बोललेलं आहे. म्हणून त्याच्यावरती तो त्यांचं तोंड बंद करण्यासाठी, आज त्यांच्या विरोधामध्ये त्यांचं तोंड बंद करण्यासाठी तो आज त्यांचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी पळतो. म्हणून जेवढं श्रेय भुंगाला मानणारा जो वर्ग आहे, त्याला मेहनत करणारा वर्ग आहे, त्याची सुट्टी करणारा वर्ग आहे, त्याच्यावरती मेहनत करणारा वर्ग आहे, त्यांच्यावरती हा पूर्ण श्रेय, त्यांचा श्रेय आहे. नक्कीच सेट. आता आपला भुंगा साधारणतः किती वर्ष झालाय काय? आता तो 6 दात झालाय, आताच कडदात पण तो लावेल लवकरच. अजून 2 वर्ष 2-3 वर्ष असाच तो जसा आहे त्या स्पीडला चांगला पळेल. नक्कीच सेट. आणि त्याने तुमचं कुठंतरी नाव एक उंचीवर शिखरावर नेऊन ठेवलंय. आता तुम्ही सांगितलं आता बिनजोडला नंतर म्हणजे मुंबईला कासेगावचं मैदान झाल्यानंतर तिकडे जा परत मुंबईला, आमच्या मुंबईमध्ये पण आता चांगलं 2-1 मैदान पडतात आहे. पण मुंबईचं मैदान आणि पश्चिम महाराष्ट्र मैदानमध्ये 3 फेऱ्यामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 फेऱ्याचं मैदान खेळायला वेगळी मजा येते. मुंबईचं कसं बिनजोड खेळायला आणखी चांगली मजा येते, तिकडेच होतं. आता भुंगा आणि सैराट ही जोडी एक प्रसिद्ध जोडी झाली आहे, तर या जोडीबद्दल थोडक्यात तुम्ही विश्लेषण काय कराल, काय सांगा? काय नाही, सुंदर पळते. दोन्ही मालकांचे आमची दोन्ही मन चांगले जुळतात, त्या दोघांचं. आणि विशेष म्हणजे ही जोडी जी पळते ही दोन्ही रस्त्यात पळते. आणि आम्हाला स्वतःला इच्छा असते प्रत्येक मैदानात जायची, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक मैदानामध्ये 3 हप्त्यातून 3 वेळा आम्ही मैदानं करतो. असं नाही काय 1-2 महिने थांबलो, 1 महिना थांबला, 1 शर्यत केला, असं काय आमचा हेतू नसतो. प्रत्येक मैदान आणि जी लढत केली ती म्हणजे एकदम प्रेक्षकांना आनंद होईल अशी लढत केली. आणि त्याच्यामध्ये भुंगा आणि सैराट ही दोन्ही रस्त्यामध्ये म्हणजे डावीला पण पळते, उजवीला पळते, या दोन्ही रस्त्यामध्ये पळते, त्याच्यामुळे आम्हाला काहीच भीती नाही. आम्ही बिंदास कोणाशी पण लढत खेळायला तयार असतो. नक्कीच. आता ही जोडी बिनजोडला पडली आहे, तसेच आपल्या घाटावर पळताना पाहायला मिळेल का? 100% आम्हाला स्वतःलाच पळवायचे, नामांकित मैदानाला आम्ही पळवणारच आहे. कारण की बघा, जे व्हायचे ते शेवटी देवाची इच्छा. पण ही जोडी प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्या जोडी जे पूर्ण महाराष्ट्राने A1 जे जोडीला नाव दिलंय, त्या A1 जोडीला मला तरी, माझी आणि सुनील शेटे त्यांची आमची दोघांची इच्छा आहे, 100% आपण पळवणार. नक्कीच. आणि नानांचा विशेष तुम्ही उल्लेख केला, तर नाना भुंगाच्या गाडीवर आम्हाला कधी 100% आता नानांना उद्या जर गाड्या नसल्या तर 100% नाना दिसतील. आणि मी नानांची अजूनपर्यंत चर्चा पण केली नाही काय, कारण की माझं येणं उद्या होतं, मी फोनच करत होतो, पण अचानक हे ठरलं आणि आम्ही पण इकडे आले सगळे मंडळी. आता तुमची बाईट वगैरे झालं, 100% नानांशी चर्चा पण करू, सकाळी नानांची भेट पण घेऊ. कारण की नाना आणि नानांचा परिवाराचा खूप मोलाचा वाटा आहे. भुंगा जेव्हा इकडे आला तेव्हा घडवण्यामध्ये जसे आम्ही मालक आहेत, म्हणजे जसं जीवापाड प्रेम करतो आणि सजी सांभाळ करतो, तसे नानाचं कुटुंब पण भुंगावरती तसंच प्रेम करतो आणि सांभाळ पण तशीच करत होते. नक्कीच शेठ. आता यातून तुम्हाला असं काय शिकता जाणवतंय की तुम्हाला की बाबा या म्हणजे खेळामध्ये शांतता, संयम किती राखला पाहिजे? संयम आहे, संयमाशिवाय यश नाही. आणि संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. जर आपण आज आपला नंदी पळतोय आणि मग नंदीला जर रोज पिसत गेलो, पळवत गेलो, तर त्याला मजा नाही राहणार. जी नंदी पळतात त्याला सांभाळून पळवलं पाहिजे आणि त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आज बघा, मी स्वतः पण आलोय आणि कारण की मला त्याची खोड भरपूर माहिती आहे. त्याला आज नाना आहेत, नाना प्रसिद्ध आपले नाना आहेत, पण नानांच्या इकडून 50-60 किलोमीटरचा डिस्टन्स होता या मैदानाचा. तो डिस्टन्स मला माहिती आहे का, एवढी ट्रॅव्हलिंगमध्ये त्याचा प्रॉब्लेम काय होतो किंवा काय होतो, म्हणून मी स्वतःच इकडे घेऊन आलो का इथे येऊन जवळ मैदान असलं ते 8-10-15 किलोमीटरवरती थोडा प्रवासावरती, कारण की प्रवासामध्ये तो एकदम स्वतःचं अंगच हे करतो. अशा खोडी भरपूर आहेत, खात नाही, पित नाही. आल्यानंतर 2 दिवस तरी काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून मी 4 दिवस 5 दिवस पहिलाच त्याला पाठवून दिला होता. मला माहिती आहे असे भरपूर काय खोडी आहेत, त्या खोडी आपण त्याच्या पकडून ठेवल्यात, मग त्याच्यानुसार त्याला पळवतो किंवा त्याच्यानुसार त्याचं नियोजन करतो. नक्कीच सेट, जास्त काही वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील येणाऱ्या मैदानात, 3 फेऱ्याच्या मैदानात. जसंच भुंगा
आपला बिनजोडमध्ये नाव करतोय तसं 3 फेऱ्याच्या मैदानात पण नाव करेल, ही तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद शेठ. धन्यवाद. ओके.